साई लीला एक आध्यात्मिक सहवास. नमो भगवते वासुदेवाय.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा आता विनव वाग्विलासिनी ये चातुर्यात् कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिणी महायोग पीठे तटे भीमरचार वर पुंडलिकाय दातो मुनीन्द्रे समागत्य तिष्ठान्तमानन्दकन्द परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय राम रे घनश्याम इन दोनों के चरणों में मेरा बारंबार प्रणाम लोकाभिरामं रणरंगधीर राजीव नेत्रं रघुवंशनाथ कारुण्यरूपं करुणाकरन्त श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कृष्णं नारायणं वन्दे कृष्णं वन्दे व्रजप्रियं कृष्णं द्वैपायनो वन्दे कृष्णं वन्दे सुतम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं
देवकी परमानंद कृष्णं वन्दे जगद्गुरु सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते नारायणे नमोस्तुते नारायणे नमोस्तुते जय जय श्री राधे श्री गणेशाय नमः। ओम स्वस्ति श्री राधा कृष्ण चरण कमलेभ्यो नमः। ओम स्वस्ति श्री गुरु चरण कमलेभ्यो नमः। ओम स्वस्ति श्री मात्र पितृ चरण कमलेभ्यो नमः। ओम स्वस्ति श्री कुल देवताभ्यो नमः। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम
रामकृष्ण हरी. परंपरात्पर अखिलेश्वर अकारण करुणा वरुणालय भक्त वांचल तडिंदित विडिंदित पितांबरधारी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होतो. या ठिकाणी उपस्थित सर्व श्रोतृवर्ग असेल, मातृवर्ग असेल, पितृवर्ग असेल, सर्वांच्याच चरणी पुनश्च नतमस्तक होतो आणि आजच्या कथेला प्रारंभ करत आहे. कालच्या कथा भागामध्ये आपण सर्वांनी बघितलं, परीक्षिती राजाने शुकाचार्य महाराजांना प्रश्न विचारला, महाराज या सृष्टी उत्पत्तीची कथा तुम्ही मला सांगा. त्यावेळेस शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला कथा भाग सांगत आहेत. प्रियवतो उत्तानपादो तिष्ठ कन्यश्च भारत आकुतिम देवहुतिम प्रसूतिम रीतिसक्तमः. त्या मनु आणि शतरूपेला प्रियवत उत्तानपाद नावाचे 2 पुत्र आणि 3 कन्या प्राप्त झाल्या आणि त्यांच्यापासूनच पुढे सृष्टी उत्पत्ती झालेली आहेत. ब्रह्मदेवाचे 10 मानसपुत्र सांगितलेले आहेत. काल आपण कथा भाग बघत होतो. ज्यावेळेस उत्तानपाद राजा या पृथ्वीचं राज्य सांभाळत आहे ना, त्यावेळेस त्याचा लहानसा मुलगा ध्रुव, या ध्रुवाला नारद महर्षींकडून उपदेश मिळाला, मंत्र मिळाला आणि त्या मंत्राची आराधना करत त्या ध्रुवाने भगवान परमात्म्याची प्राप्ती केली. भगवान परमात्म्याला प्रसन्न केलं. भगवान परमात्मा प्रसन्न झाल्यानंतर भगवान परमात्म्याकडे अढळ पद मागून घेतलं, जेथून मला कोणीही बाजूला करू शकणार नाही. देवा असं पद मला दे. भगवान परमात्म्याने ते पद त्याला दिलेले आहेत बरं का. आपल्या सर्वांना कथा भाग माहिती आहे. तो ध्रुव राजाचा पुत्र आहेत, लहानसा बालक आहेत. एक हट्ट त्याने मनामध्ये धरला आणि तो हट्ट पूर्ण केला. अपमान आपल्यावरती त्याने बघितला, आपला अपमान झालेला आहे आणि त्या अपमानाचा प्रतिशोध त्याने घेतला. नारद महर्षी या ठिकाणी वर्णन करतात, अहो तेजो क्षत्रियाणाम मानभंगो विजायते. अहो त्या क्षत्रिय बालकाचं स्वरूप बघा. इतका लहानसा बालक, क्षत्रिय बालक, आपला अपमान झालेला आहे. तो अपमान त्याला सहन झाला नाही. त्या अपमानाच्या निवारणार्थ त्याने भगवान परमात्म्याची प्राप्ती करण्यासाठी लहानसा बालक जंगलामध्ये जात आहेत. या ठिकाणी नारद महर्षी क्षत्रियांचं वर्णन करतात बरं का. खरं आहे महाराज, क्षत्रिय वंश लहानपणापासूनच त्यांच्या शरीरामध्ये आपल्या देशाचं संरक्षण करण्याचं सामर्थ्य असतं बरं का. अहो ते जो क्षत्रियाणा, नारद महर्षींचे उद्गार आहेत. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा चरित्र बघू शकतो ना. क्षत्रिय होते महाराज. ज्यावेळेस आग्र्याला बादशहाच्या दरबारामध्ये बोलावणं आलं, बादशहाच्या दरबारामध्ये अपमान झाला. अपमान सहन झाला नाही राजांना. बादशहाकडे पाठ फिरवून महाराज परत आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सामर्थ्याच्या जोरावरती स्वराज्य निर्माण केलं. तुम्हा मला शिवाजी महाराजांची ख्याती सांगण्याची गरज नाही. आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज विराजमान आहेत. सर्वांच्या अंतःकरणाने सर्वजण अंतःकरणापासून शिवाजी महाराजांचं जप करत असतात, ख्याती गात असतो आपण.
नारद महर्षी वर्णन करतात. अहो तेजो क्षत्रियाणाम मानभंगो भिजायते. हा लहानसा क्षत्रिय बालक स्वतःचा अपमान सहन करू शकला नाही. आपल्या अपमानाच्या निवारणार्थ भगवान परमात्म्याची आराधना करण्यासाठी वनामध्ये गेला आणि त्या ध्रुव बाळाने भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेतली. सुंदर कथाभाग श्रीमद भागवत ग्रंथामध्ये आलेला आहेत. शुकाचार्यजी महाराज राजा परीक्षितीला पुढे सांगतात, राजन, हे झाले मनु आणि शतरूपाचे दोन पुत्र, प्रियव्रत आणि उत्तानपाद. मनु आणि शतरूपेला 3 कन्या देखील होत्या बरं का. आकुती, प्रसूती, देवहूती. ह्या आकुतीचा विवाह रुची प्रजापतींबरोबर करण्यात आला. देवहूतीचा विवाह कर्दम महामुनींबरोबर करण्यात आला. आणि तिसरी जी कन्या प्रसूती होती ना, हिचा विवाह दक्षाबरोबर करण्यात आला. दक्ष आणि या प्रसूतीला अनेक कन्या प्राप्त झाल्या बरं का. अनेक कन्या रत्न प्राप्त होतं. त्यापैकी दक्ष आपल्या 13 कन्या कश्यप महामुनींना देत आहेत. यांचा विवाह कश्यप महामुनींबरोबर करण्यात येतो. ह्या 13 कन्यांपैकी मुख्य 2 कन्या आहेत, दिती आणि अदिती. अदितीपासून देवांची निर्मिती होते आणि दितीपासून अनेक राक्षस जन्माला येतात बरं का. मुख्यतः भागवत ग्रंथामध्ये वर्णन आलेलं आहेत. दितीला सर्वप्रथम 2 राक्षस पुत्र जन्माला येतात. त्यांचे नाव हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. परीक्षिती राजाला शुकाचार्य महाराज सांगत आहेत, राजन, या हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी भगवान परमात्म्याला अवतार घ्यावा लागला. पुढे भगवान परमात्म्याचा हिरण्याक्षला मारण्यासाठी वराह अवतार यांची विस्तृत कथा भागवत ग्रंथामध्ये सांगण्यात आलेली आहेत. ज्यावेळेस हिरण्याक्ष दैत्याने पृथ्वीवरती उत्पात मांडलेला होता, संत महात्म्यांचा छळ करायचा, भगवत भक्तांचा छळ करायचा, त्यावेळेस भगवान परमात्म्याने ब्रह्मदेवाच्या नासिकेद्वारे वराह अवतार धारण केला आणि त्या हिरण्यकश्यपू बरोबर, हिरण्याक्ष दैत्याबरोबर घनघोर असं युद्ध केलं. आणि त्या युद्धामध्ये भगवान परमात्म्याने त्या हिरण्याक्ष दैत्याचा वध केला बरं का. खूप विस्तृत अशी कथा भागवत ग्रंथामध्ये सांगण्यात आलेली आहेत. त्याचा वध झाल्यानंतर त्याचा लहान भाऊ हिरण्यकश्यपू याने सुद्धा ब्रह्मदेवाच्या उद्देशाने खडतर अशी तपश्चर्या आरंभ केली. ब्रह्मदेवाकडून वरदान मागून घेतलं. शेवटी भगवान परमात्म्याने त्यालाही मारण्यासाठी नृसिंह रूपाने अवतार धारण केला आणि त्याचा देखील वध केला. त्याच हिरण्यकश्यपूचा मुलगा भक्त प्रल्हाद भगवान परमात्म्याचा निस्सिम भक्त होता. त्या भक्त प्रल्हादाचा मुलगा विरोचन आणि त्या विरोचनाचा मुलगा बळी. अनेक राक्षसी परंपरा पुढे चालत आलेले आहेत. हा बळी सुद्धा अत्यंत दानवीर होता बरं का, दानशूर होता. याची सुद्धा सुंदरपैकी अशी कथा भागवत ग्रंथामध्ये शुकाचार्यजी महाराज राजा परीक्षितीला श्रवण करवत आहे. असं सांगतात, बळीराजाच्या द्वारावरती जर एक वेळेस एखादा याचक गेला ना, तो याचक पुन्हा दुसऱ्या मनुष्याकडे काहीही मागण्याची कल्पना देखील करू शकत नाही. इतकं धन त्याला प्राप्त व्हायचं. अतिशय दानशूर असा बळीराजा होता, परंतु राक्षसी स्वभावाचा. राक्षसांचे गुरु शुक्राचार्य यांच्या आज्ञेनुसार त्याने 100 अश्वमेध यज्ञ करण्याचा संकल्प केला, ज्याद्वारे तो स्वर्गाचा इंद्र बनेल.
ज्या वेळेस तो स्वर्गाधिपती बनण्यासाठी 100 अश्वमेध यज्ञाचं आयोजन करतो. 99 यज्ञ पूर्ण झालेले आहेत. 100व्या यज्ञामध्ये भगवान परमात्मा अवतार घेतात बरं का. वामन रूपाने भगवान परमात्मा अवतार घेतात. सर्व देवतांच्या विनंतीला मान देऊन भगवान परमात्मा लहान बटुक वामनाचं रूप धारण करून त्या यज्ञामध्ये येतात. बळीराजाकडे दान मागतात. बळीराजा त्यांना सांगतो तुम्हाला काय पाहिजे ते माझ्याकडे मागा. त्यावेळेस बाल बटुक वामन बळीराजाकडे मागणी मागतात. राजन, मला 3 पग जमीन दान द्या, बस मला दुसरं काही नको. त्यावेळेस बळीराजा सांगतो महाराज, अहो 3 पग जमीन तुम्ही माझ्याकडे फक्त 3 पग जमीनच मागत आहात ना. संकल्प सोडत आहेत बर का. संकल्प सोडत असताना शुक्राचार्य राजा बळीला थांबवतात. सांगतात राजन, अरे संकल्प सोडू नकोस. तुझ्या समोर हे जे बटुक रूपामध्ये ब्राह्मण देवता आहेत ना, स्वतः भगवान परमात्मा आहे बर का. तू संकल्प सोडू नकोस. जर तू संकल्प सोडला, 3 पग जमीन दान देण्याचा जर तू संकल्प सोडला ना, तुला तुझं संपूर्ण वैभव गमवावं लागेल. म्हणून तू संकल्प सोडू नकोस सांगत आहे राजाला. राजा मनामध्ये विचार करतो, अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा माझ्याकडे माझ्या द्वारावरती याचक म्हणून आलेला आहे आणि याला मी जर काही देणार नसेल तर माझं भाग्य अतिशय हीन आहे. भगवान परमात्म्याला मी काहीतरी दान देणार. शुक्राचार्यांना सांगितलं नाही. अहो भगवान परमात्मा स्वतः माझ्याकडे मागणं मागण्यासाठी आलेला आहे आणि म्हणून मी देवाला तो माझ्याकडे जे मागेल ते देणार आहे. संकल्प सोडत आहे बर का. संकल्प सोडत असताना जी काही झारी असते ज्याद्वारे संकल्प सोडतात त्यामध्ये जाऊन शुक्राचार्य बालरूप धारण करतात आणि तेथे जाऊन बसतात बर का. बळीराजा एक गवताची काडी घेतात आणि त्या गवताच्या काडीद्वारे जल खाली का जात नाही याद्वारे पाहतात. तेव्हा शुक्राचार्यांचा एक डोळा जात आहे बर का. शुक्राचार्य मनामध्ये विचार करतात, देने वाला कोई और लेने वाला कोई, हमने तो अपनी आंख बीच में व्यर्थ में ही खोई. अरे देणारा दुसरा घेणारा दुसरा. मी तर याचं भलं करण्यासाठी गेलो आणि माझंच अहित झालं, जमणार नाही, जाऊ द्या. याचं प्रारब्ध ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने घडणार आहे. मी तर अनेक राक्षसांचं प्रारब्ध बदलण्याचा प्रयत्न केला. शुक्राचार्य मनामध्ये विचार करतायत, परंतु माझ्याकडून कोणत्याच राक्षसांचं प्रारब्ध बदललं गेलेलं नाही. शेवटी बळीराजा संकल्प सोडतो. संकल्प सोडल्यानंतर भगवान परमात्मा विराट रूप धारण करत आहेत बर का. पहिल्या पावलामध्ये संपूर्ण स्वर्ग लोकादी लोक पहिल्या पावलामध्ये व्यापतात. दुसऱ्या पावलामध्ये 7ही तल व्यापतात. आणि मग भगवान परमात्मा राजा बलीला विनंती करतात. बलीला सांगतात, राजन तुम्हाला 3 पग जमीन दान दिलेली आहेस, 3रा पग कुठे ठेवू एवढं तू मात्र मला सांग. राजाकडे विनंती करतात. राजाला सांगतात, सूचना करतात. आणि मग राजा सांगतो, देवा तुम्ही तुमचा 3रा पग माझ्या डोक्यावरती ठेवा. भगवान परमात्मा राजा बळीच्या डोक्यावरती पाय ठेवतात आणि बळी पाताळामध्ये जात आहेत बर का. भगवान परमात्म्याने देवांचं रक्षण करण्यासाठी अनेक अवतार धारण केलेले आहेत. पुढे परशुराम अवतार धारण करतात. पृथ्वीवरती क्षत्रिय अतिशय उन्माद करत होते, त्यांचा नाश करण्यासाठी परशुराम अवतार भगवान परमात्म्याने धारण केला. अनेक अवतार भगवान परमात्म्याने धारण केलेले आहेत. शुकाचार्य महाराज परीक्षितीला सांगतात, राजा सृष्टीची उत्पत्ती करत असताना भगवान परमात्म्याने अनेक वेळा अवतार धारण करून सृष्टीला संतुलित केलेला आहेत, दुर्जनांचा नाश केलेला आहे.
दिती आणि कश्यप ऋषींना राक्षस झाले, राक्षसांचा जन्म यांच्यापासून झाला. त्याच कश्यप ऋषींची दुसरी पत्नी अदिती, ह्या अदितीला आणि कश्यप ऋषींना जे पुत्र झाले त्यांचं नाव देवता. आणि ह्या देवतांपैकी सूर्यदेव हे सुद्धा अदिती आणि राजा कश्यप महर्षींचे पुत्र आहेत. सूर्यदेवाचे अनेक पुत्र झालेत. सूर्यदेवाचा भरपूर असा वंश विस्तार आहेत. आणि त्या सूर्यवंशामध्येच पुढे अनेक महाराजे, राजे महाराजे झालेले आहेत. अनेक महाराजे झाले. इक्ष्वाकू असेल, मानधाता असेल, अंबरीश राजा असेल, अनेक महारथी राजा या सूर्यवंशामध्ये जन्माला आलेले आहेत. ह्याच सूर्यवंशामध्ये खटवांग नावाचा एक राजा जन्माला आला. त्या खटवांग राजाला 1 तासामध्ये भगवत प्राप्ती झाली. त्याच खटवांग राजाचा पुत्र दीर्घबाहू, दीर्घबाहूचा पुत्र रघु, त्या रघुचा पुत्र अज, आणि या अज राजाचा पुत्र म्हणजे महाराज दशरथ. आणि महाराज दशरथांच्या पोटी भगवान परमात्म्याने अवतार धारण केलेला आहे. तर राजा परीक्षिती शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला सांगतात, भगवान प्रभू रामचंद्र, लक्ष्मणजी, सीता माता, भगवान प्रभू रामचंद्र, लक्ष्मणजी, भरत, शत्रुघ्न असे 4 पुत्र राजा दशरथाला होत आहेत. भगवान प्रभू रामचंद्रांनी दुष्टांचा नाश करण्यासाठी, राक्षसांचा नाश करण्यासाठी दशरथ राजाच्या पोटी जन्म घेतला. अनेक पुढे सूर्यवंश विस्तार सांगतात. आणि मग शुकाचार्यजी महाराज राजा परीक्षितीला सांगतात, सृष्टी वर्णन करत असताना अनेक सृष्टीमध्ये राजे महाराजे झाले, भगवान परमात्म्याचे अनेक भक्त झाले. महाराज अत्रि ऋषी असेल, त्या अत्रि ऋषी आणि अनसुया मातेला, दत्तात्रय असेल, दुर्वास ऋषी असेल, चंद्र असेल, असे 3 पुत्र झाले. चंद्रदेवांना पुरुररवा, बुधपुत्र पुरुररवा असा चंद्रवंश विस्तार सुद्धा अनेक मोठ्या भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे. चंद्रवंशाचं सुद्धा खूप मोठं विस्तारित वर्णन आलेलं आहे. चंद्रवंशामध्ये सुद्धा ययाती राजा असेल, त्या ययाती राजाचे पुत्र पुरु असेल, कुरु असेल, अनेक महात्मान राजे या चंद्रवंशामध्ये सुद्धा झालेले आहेत बरं का. आणि ह्याच चंद्रवंशामध्ये माझ्या भगवान परमात्म्याचा सुद्धा जन्म झालेला आहे. त्यावेळेस राजा परीक्षित शुकाचार्य महाराजांना विचारतो, महाराज तुम्ही मला सृष्टी उत्पत्तीची कथा सांगितली, ठीक आहे, याच सृष्टी विस्तारामध्ये तुम्ही सांगतात चंद्रवंशामध्ये भगवान परमात्म्याचा जन्म झालेला आहे. माझ्या भगवान परमात्म्याचं चरित्र मला अगदी विस्तृतरित्या तुम्ही सांगावं, हा प्रश्न राजा परीक्षिती राजा शुकाचार्यजी महाराजांना करत आहे बरं का. आणि मग शुकाचार्य महाराज राजाला सांगतात, राजा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र अगदी अगाध आहे, वर्णन केले जाऊ शकत नाही इतकं भगवान परमात्म्याचं चरित्र अगाध आहे. तुझी इच्छा आहे ना, मी तुला माझ्या भगवान परमात्म्याचं चरित्र श्रवण करतो, ऐक. आणि मग राजाला सांगतात, शांत चित्ताने भगवान परमात्म्याचं चरित्र तू श्रवण कर. चंद्रवंश विस्तारामध्ये सूर्यसेन नावाचा राजा होतो. त्या सूर्यसेनाला अनेक पत्नी असतात. त्याची पहिली पत्नी मारिसा. या मारिसाच्या पोटी वसुदेवजींचा जन्म होतो. वसुदेवांना सुद्धा अनेक पत्नी आहेत. ज्या वेळेस परीक्षिती राजाला शुकाचार्यजी महाराज भगवान परमात्म्याचं चरित्र सांगत आहेत, चरित्र सांगत असताना शुकाचार्यजी महाराज सांगतात, राजा परीक्षित
भगवान परमात्म्याचं चरित्र श्रवण करत असताना अगदी तन मन धनाने तू भगवान परमात्म्याचं चरित्र श्रवण कर, ऐक. मग शुकाचार्य महाराज पुढे सांगत आहेत, मथुरेचा राजा उग्रसेन, त्या उग्रसेन राजाला एक कन्या एक पुत्र आहेत. उग्रसेन राजाच्या पुत्राचं नाव कंस. तो उग्रसेन राजा आपल्या बहिणीचा विवाह अगदी थाटामाटामध्ये वसुदेवाची पार पाडत आहेत बरं का. अगदी थाटामाटामध्ये वसुदेवाचा विवाह कंसाची बहीण देवकी माता या देवकी बरोबर विवाह पार पडलेला आहेत. वास्तविक पाहता कंस अतिशय दुर्बुद्धीचा आहेत, दुष्ट आहेत बरं का. परंतु बहिणीवरती जीव आहेत, या अनुषंगाने बहिणीचा विवाह अगदी थाटामाटामध्ये पार पाडतो. आपल्या बहिणीचा विवाह अगदी थाटामाटामध्ये पार पाडल्यानंतर तिची वरात तो घेऊन निघालेला आहेत आणि रस्त्याने जात असताना मार्गक्रमण करत आहेत. रस्त्याने जात आहेत, सर्व वराडी मंडळ रस्त्याने मार्गाने जात आहेत, मार्गक्रमण करत आहेत. आणि मार्गामध्ये ज्या वेळेस हा कंस स्वतः रथाचा सारथी झालेला आहे, मार्गक्रमण करत आहेत आणि रस्त्याने जात असताना आकाशवाणी होते. ती आकाशवाणी त्या कंसाला सांगते, अरे कंसा, अरे तुझ्या बहिणीची वरात अगदी थाटामाटामध्ये घेऊन चाललेला आहे ना, त्या तुझ्या बहिणीच्या पोटी एक असा पुत्र जन्माला येईल, 8वा पुत्र जन्माला येईल. तो 8वा पुत्र तुझा वध केल्याशिवाय राहणार नाही. तो 8वा पुत्र याच्या हातून तुझा मृत्यू आहे. ज्या वेळेस ही आकाशवाणी कंस ऐकत आहे ना, कंसाला अतिशय दुःख होतं बरं का. आणि कंस आपलं शस्त्र घेतो आणि देवकी मातेला मारण्यासाठी जात आहे बरं का. हरी घेऊन या खड्ग माराया धावला, घेऊन या खड्ग माराया धावला, घेऊन या खड्ग माराया धावला, घेऊन या खड्ग माराया धावला.
शुकाचार्यजी महाराज राजा परीक्षितीला सांगत आहेत, राजा ज्या वेळेस हातामध्ये खडक घेऊन तो कंस आपल्या बहिणीला मारण्यासाठी जातो, सर्व वऱ्हाडी मंडळ इकडे तिकडे पळत आहेत, धावपळ करत आहे बर का. नक्की हा काय प्रकार आहे तो कोणाला समजेना. आणि मग त्यावेळेस वसुदेवजी त्याचा हात पकडतात आणि सांगतात, राजा अरे तुझी बहीण आहे, बहिणीला मारतोस, बहिणीला मारू नकोस. त्याला स्त्री हत्येचं अतिशय महत्व समजून सांगत आहे बर का. कंस अतिशय महत्व समजून सांगतो आणि मग कंसाला ते महत्व वसुदेवजींनी सांगितलेलं महत्व समजतं. वसुदेवजी त्या कंसाला सांगतात, राजा अरे तुला आमच्या 8व्या मुलापासून भीती आहे ना, आमचा 8वा मुलगा तुला मारणार आहे ना, मग तू काळजी करू नकोस. आम्हाला झालेली प्रत्येक संतान आम्ही तुझ्याकडे आणून देऊ, फक्त तू तुझ्या बहिणीचा वध करू नकोस, बहिणीला मारू नकोस. कंसाला विश्वास वाटत नाही. आणि मग कंस वसुदेव असेल, देवकी माता असेल, यांना पुन्हा मथुरेमध्ये घेऊन येतो आणि त्यांना कारागृहामध्ये डांबून टाकतो बर का. कारागृहामध्ये टाकतो. ज्यावेळेस वसुदेव देवकीला कारागृहामध्ये टाकलेला आहेत, त्याचे वडील उग्रसेन विरोध करतात, त्यांना सुद्धा कारागृहामध्ये कंस टाकून देतो. अतिशय अत्याचारी हा कंस, देवांना सुद्धा याचं भय आहे. संत महात्म्यांचा छळ करायचा. भगवान परमात्म्याने कंसाला मारण्यासाठीच अवतार धारण केलेला आहे. ज्या वेळेस वसुदेव देवकीला कारागृहामध्ये टाकलेलं आहेत आणि मग वसुदेव आणि देवकीला पहिलं पुत्ररत्न होतं बर का. आणि ते पुत्र वसुदेवजी घेतात, कंसाकडे येतात आणि कंसाला सांगतात, अरे कंसा मी तुला वचन दिलेलं आहे, आम्हाला झालेले प्रत्येक संतान मी तुझ्याकडे आणून देईल. हा आमचा पहिला पुत्र आम्ही तुझ्याकडे घेऊन आलेलो आहे. ज्या वेळेस कंसाने त्या लहानशा गोंडस बालकाला बघितलं, बालकाला पाहिल्यानंतर कंस मनामध्ये विचार करतो, लहान बालक आहे, मला तर भीती 8व्या बालकापासून आहे ना. आणि मग पुन्हा वसुदेवाला सांगतो, ह्या पुत्राला तुम्ही परत घेऊन जा, या पुत्रापासून मला भीती नाही. तुमचा 8वा पुत्र मला मारणार आहे ना, तो 8वा पुत्र मला द्या. वसुदेवजींना आनंद होतो बर का. आपल्या लहान बालकाला घेऊन पुन्हा कारागृहामध्ये येतात, देवकी मातेकडे आपल्या त्या लहानशा बालकाला देतात बर का. लहानशा बालकाला देवकी मातेकडे परत दिल्यानंतर देवकीला सुद्धा अत्यंत आनंद होतो. माझ्या भावाने माझ्या पुत्राचा वध केला नाही, माझं लहान बाळ जिवंत आहेत, देवकीला आनंद होतो. परंतु स्वर्ग लोकामध्ये देवता विचार करतात, हा कंस अत्याचारी आहेत, पापी आहे, परंतु याचं पाप अजून भरलेलं नाही. आणि पाप वाढलं तरच भगवान परमात्मा अवतार लवकरात लवकर घेईल आणि याचा नाश करील. मग याचं पाप कोणत्या पद्धतीने वाढेल. मग देवता नारद महर्षींकडे विनंती करतात, महर्षी अहो तुम्ही अनेकांची चिंता मुक्त करतात, आमची सुद्धा चिंता मुक्त करा. या कंसाचा लवकरात लवकर वध झाला पाहिजे, भगवान परमात्मा लवकरात लवकर जन्माला आले पाहिजे. तुम्ही असं काहीतरी कार्य करा ज्याद्वारे भगवान परमात्मा लवकरात लवकर जन्माला येतील. आणि मग नारद महर्षी येतात, कंसाकडे येतात, कंसाच्या राज्यामध्ये प्रवेश करतात, कंसाला उपदेश करतात, अरे कंसा तू ज्या बालकाला पुन्हा परत पाठवलं ना, तो बालक सुद्धा तुझा वैरी असू शकतोस. वेगवेगळ्या प्रकारे त्या कंसाची समजूत काढतात. भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे. एक कमल पुष्प घेतात, ते कमल पुष्प त्याच्याकडे घेऊन जातात, सांगतात यामधील 8वी पाकळी कोणती ती मला सांग. कंसाला सांगता येत नाही बरं का. आणि मग राजा
नारद महर्षी सांगतात, राजा अरे कंसा, यापैकी 8वी पाकळी कोणती तुला सांगता येत नाही ना. आणि त्याच पद्धतीने देवकीचा 8वा मुलगा कोणता हा सुद्धा तुला सांगता येणार नाही. हे देव आहे ना, देवता ही खूप हुशार आहे बर का. तू कोणत्याच बालकाला जिवंत ठेवू नकोस. नारद महर्षी कंसाला सांगतात. कंसाला सुद्धा हे म्हणणं पडतं बर का. पळत कारागृहामध्ये येतो, कारागृहाचे दरवाजे उघडतो, कारागृहामध्ये प्रवेश करतो. माता देवकी आपल्या लहानशा शिशु बालकाला घेऊन मांडीवरती बसलेली आहेत, आपल्या बालकाला झोपवत आहे. हा कंस आतमध्ये येतो, लहानशा बालकाला उचलतो, गरगर फिरवतो जवळच्या दगडावरती. त्या ठिकाणी त्या जवळच्या दगडावरती त्या बालकाला जोरात आपटतो बर का. त्या बालकाचा वध करतो. ज्या वेळेस त्या लहानशा बालकाचा वध करतो, पुन्हा देवकी आणि वसुदेवाला दुसरा पुत्र रत्न होतं. त्या पुत्राला सुद्धा कंस येतो आणि ज्या पद्धतीने त्याने पहिल्या पुत्राला मारलं ना, त्याच पद्धतीने कंस या दुसऱ्या बालकाला सुद्धा मारतो. 1 नाही 2 नाही 6 बालके तो मारत आहे बर का. वसुदेव देवकीला अत्यंत दुःख होतं. आमचे 6 बालक या दुष्ट क्रूर अशा कंसाने आमचे 6 बालक मारले. किती हा पापी कंस असेल. अत्यंत शोक करतात. शोकमग्न असे वसुदेवजी आणि देवकी झालेली आहेत बर का. अत्यंत शोकमग्न झालेले आहेत. आणि मग त्यावेळेस सर्व देवता भगवान परमात्म्याकडे जातात. भगवान परमात्म्याला विनंती करतात, देवा आम्हाला वाटतं तुम्ही तुमचं ब्रीद वाक्य विसरला की काय. तुमचं ब्रीद आहे, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते त्या त्या वेळेस तुम्ही अवतार घेताना. मग आता भूतलावरती कंसादी राक्षसांचा उन्माद वाढलेला आहे, छळ करत आहे, आणि तुम्ही आता अवतार घेतला पाहिजे. त्यावेळेस भगवान परमात्मा सर्व देवतांना ऋषीगणांना सांगतात, ऋषीगणांनो देवतांनो चिंता करू नका, मी लवकरात लवकर आता अवतार घेणार आहेत, तुम्ही काळजी करू नका. ज्यावेळेस भगवान परमात्म्याचे हे वाक्य संत महात्म्यांच्या देवांच्या कानावरती पडतात ना, सर्वांना अतिशय आनंद होतो. सर्वांच्या हृदयामध्ये भगवान परमात्म्याची भक्ती दाटून येते. भगवान परमात्म्याला विनंती करतात, भगवान परमात्म्याची स्तुती वर्णन करतात ते बरं का. ज्यावेळेस भगवान परमात्मा त्यांना निश्चिंत करतात आणि मग भगवान परमात्मा शेषाला विनंती करतात, आपल्याला आता अवतार घेण्यासाठी जायचं आहे. त्यावेळेस शेषाला विनंती करतात, आता आपल्याला अवतार घ्यायचा आहे, चला आता अवतार आपण घेऊयात. आणि मग त्यावेळेस शेष भगवान परमात्म्याला सांगतात, देवा मागच्या जन्मामध्ये मी तुमचा लहान भाऊ झालो, त्यामुळे मला अतोनात दुःख सहन करावं लागलं, परंतु ह्या जन्मामध्ये मात्र मी अवतार घेणार नाही. त्यावेळेस भगवान परमात्मा समजूत काढतात, तुम्ही काळजी करू नका, मागच्या जन्मामध्ये तुम्ही माझे लहान भाऊ झाला होतात ना, आणि मग लहान भावाला मोठ्या भावाच्या सर्व आज्ञा मान्य करावे लागतात, ऐकाव्या लागतात. हे बरोबर आहे ना. शेषनाग भगवान म्हणतात, हो बरोबर आहे. मग भगवान परमात्मा सांगतात, ऐका, ह्या अवतारामध्ये तुम्ही मोठे व्हा, मी लहान होतो बर का. भगवान परमात्म्याकडे विनंती करतात. भगवान परमात्मा शेषाला सांगतात, तुम्ही आता मोठे व्हा, मी लहान भाऊ होतो, तुम्ही काळजी करू नका. शेष भगवान सुद्धा तयार होतात बर का. आता भगवान परमात्मा अवतार घेणार आहेत. सर्वांना आनंद झालेला आहे. देवकी मातेच्या गर्भामध्ये त्यावेळेस शेषनाग भगवान प्रवेश करतात. देवकी मैया 7व्यांदा गर्भवती झालेली आहेत बर का.
शेषनाग भगवान त्यांच्या गर्भामध्ये आहेत. सुंदर असा प्रसंग आहे. भगवान परमात्मा योग मायेला आज्ञा करतात. योग माया तो गर्भ देवकी मातेच्या उदरामधून काढते आणि वृंदावनामध्ये गोकुळामध्ये नंदराजाच्या घरी जी रोहिणी आहे ना, वसुदेवाची दुसरी पत्नी, तिच्या गर्भामध्ये नेऊन स्थापन करते. इकडे कंस आदी सर्व राक्षस मनामध्ये विचार करतात, देवकीचा 7वा पुत्र कुठे गेला. आणि मग आता भगवान परमात्म्याचा जन्म होणार आहे. 8व्यांदा भगवान परमात्मा देवकी मातेच्या गर्भामध्ये प्रवेश करतात. भगवान परमात्मा आता देवकी मातेच्या गर्भामध्ये वाढत आहे बर का. सर्व देवता अत्यंत आनंदित झालेले आहेत. ऋषीगण आहेत. सर्व जणांना अत्यंत आनंद झालेला आहे. जो भगवान परमात्मा दुष्टांचा नाश करतो, दुष्टांचं निर्दलन करतो, तो भगवान परमात्मा आता अवतार घेणार आहेत. सर्वांना अत्यंत आनंद होतो. दाही दिशा मनामध्ये विचार करतात, या कंसादी राक्षसांनी आमचे जे स्वामी आहेत इंद्रादी लोकपाल, त्यांचा छळ केला, त्यांना बंदिस्त केलं. आता भगवान परमात्मा देवकीच्या उदरामध्ये आहेत. भगवान परमात्मा आता लवकरात लवकर अवतार घेणार आहे ना, आणि भगवान परमात्मा आमच्या लोकपालांना देवतांना सोडवेल, आम्ही सुद्धा दास्यत्वातून मुक्त होईल. दिशा मनामध्ये विचार करतात. दाह ही दिशा आनंदित झालेल्या आहेत. ब्रह्मादी देवतागण सुद्धा अत्यंत आनंदित झालेले आहेत. सर्व वातावरण निसर्ग रम्य अत्यंत आनंदित झालेलं आहेत. भगवान परमात्मा आता जन्माला येणार आहेत. आणि मग ती तिथी जवळ येते. भगवान परमात्म्याचा जन्म जवळ येत आहेत बर का. तो काल प्रत्येकाला नेणारा प्रत्येकाला घेऊन जाणारा तो काळ, तो सुद्धा भगवान परमात्म्याचा आता जन्म होणार आहे ना. अतिशय अक्रार विक्रार तो काळ सुद्धा भगवान परमात्म्याचं स्वरूप बघण्यासाठी सौम्य रूप धारण करून त्या कारागृहामध्ये प्रकट होत आहे. ब्रह्मादी सर्व देवता सुद्धा त्या कारागृहामध्ये प्रकट होतात. माझा भगवान परमात्मा आता जन्म घेणार आहेत. अनेक संत महात्मे, सर्व गंधर्वादी, यक्षगण, नाग, इंद्रगण सर्व दुधुंबी वाजवत आहेत. सर्वजण आनंद घोष करत आहेत. भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत आहेत. भगवान परमात्म्याला विनंती करतात, देवा आता लवकरात लवकर तुम्ही जन्माला या. भगवान परमात्म्याला विनंती करतात आणि मग ती तिथी उजाडते. श्रावण मध्य अष्टमी रोहिणी मास आहेत. आणि त्या रोहिणी मासाच्या शुभ मुहूर्तावरती रात्री 12 वाजता माझा भगवान परमात्मा जन्माला येत आहे. बोलिए गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलिए गोपाल कृष्ण भगवान की जय. त्या कारागृहामध्ये ज्या वेळेस भगवान परमात्म्याचा जन्म होतो, सर्व ब्रह्मादी लोकपाल भगवान परमात्म्याचा जयघोष करत आहेत. भगवान परमात्म्याची स्तुती वर्णन करतात. भगवान परमात्म्याचं स्वरूपाचं गुणगान गात आहेत. सुंदर असं भजन आहेत. महाराज या ठिकाणी म्हणतील, मूर्ती माझा भगवान परमात्मा रूप धारण करून उभा आहेत बरं का. आकाशामध्ये सर्व देवता भगवान परमात्म्याचा जयघोष करतात. त्यावेळेस वसुदेवजी भगवान परमात्म्याला सांगतात, देवा अरे तू तर 8 वर्षाच्या रूपामध्ये जन्माला आलेला आहेस.
तुला आमचा बालक कोण समजेल, तू तर अगदी लहान पाहिजे होतास, लहान बालकाचं रूप घे. आणि मग त्यावेळेस भगवान परमात्मा सांगतात, अहो मी लहान बालकाचंच रूप घेतलेलं आहे, फक्त मी तुम्हाला सांगण्यासाठी 8 वर्षाच्या बालकाचं रूप धारण केलेलं आहे. ऐका, भगवान परमात्मा वसुदेव देवकीला मातेला सांगतात, वसुदेवजी पिताश्री तुम्ही चिंता करू नका, माझा जन्म या ठिकाणी झालेला आहे कंसाचा वध करण्यासाठी, आणि मी कंसाला मारूनच कंसाचा मी वध करणार आहे, तुम्ही काळजी करू नका. त्यावेळेस वसुदेवजी देवकी माता भगवान परमात्म्याला सांगतात, अगदी तू तर लहान बालक आहेस. मग त्यावेळेस भगवान परमात्मा वसुदेव देवकीला सांगतात, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही मला या ठिकाणाहून घ्या, उचला आणि गोकुळामध्ये नंद बाबाच्या घरी मला त्या ठिकाणी नेऊन ठेवा. त्यावेळेस वसुदेवजी भगवान परमात्म्याला सांगतात, देवा अरे आम्ही तुला इथून घेऊन जाऊ, परंतु आमच्या हातापायामध्ये बेड्या आहेत, आम्ही काय करू आम्हाला सांग. आणि मग त्यावेळेस भगवान परमात्मा सांगतात, तुम्ही मला उचला तर खरं. आणि मग भगवान परमात्म्याला वसुदेवजी उचलतात. भगवान परमात्मा लहान बालकाचं पुन्हा रूप घेतात. एका छोट्याशा टोपलीमध्ये वसुदेवजी भगवान परमात्म्याला उचलतात. भगवान परमात्म्याला घेऊन गोकुळामध्ये मार्गक्रमण करत आहेत. रस्त्याने निघाले. दरवाजाचे सर्व कड्या कुलपा गळून खाली पडलेले आहेत. वसुदेवजी भगवान परमात्म्याला त्या टोपलीमध्ये घेऊन निघालेले आहेत. रस्त्याने मार्गक्रमण करत असताना रात्रीचे 12 वाजता मंद मंद पाऊस चालू आहेत. वसुदेवजी भगवान परमात्म्याला घेऊन यमुना नदीच्या तीरावरती येतात. आणि त्या यमुनेच्या तीरावरती त्या यमुनेला भयंकर असा पूर आलेला आहे बरं का. वसुदेवजी मनामध्ये विचार करतात, आता मी त्या बाजूला जाऊ कसं. नंदाच्या राजवाड्यामध्ये मला जायचं आहे. भगवान परमात्म्याची आज्ञा आहे. भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी मला ठेवायचं आहे. भगवान परमात्म्यावरती विश्वास ठेवून वसुदेवजी मार्गक्रमण करतात. रस्त्याने चाललेले आहेत. त्या यमुनेमध्ये प्रवेश करतात. यमुनेमध्ये प्रवेश केल्यानंतर यमुनेचं पाणी तरी सुद्धा वर वर वाढत चाललेलं आहे. वसुदेवजी नाकापर्यंत येतो, पोटापर्यंत येतो. शेवटी भगवान परमात्म्याला आपल्या पित्याची दशा पाहत नाही. भगवान परमात्मा टोपलीमधून पाय काढतात. आपला छोटासा पाय काढतात आणि त्या पाण्याला यमुनेच्या जलाला स्पर्श करतात. हरिपुर चालिला चट पुर चालला चट त्यासी लावीला गोष्ट त्यासी लावीला गोष्ट त्यासी लावीला गोष्ट पुर चालिला लावेला गोष्ट त्याची लावेला गोष्ट त्याची लावेला त्या घनघोर नदीमधून भगवान परमात्म्याला घेऊन वसुदेव रस्त्याने मार्गक्रमण करत आहे. भगवान परमात्मा टोपलीमधून पाय काढून त्या जलाला स्पर्श करतो. त्यावेळेस यमुना माई भंग पावते, वाट करून देते. वसुदेवजी
रात्रीच्या प्रहरी लवकरात लवकर गोकुळामध्ये येतात. गोकुळामध्ये नंदराजाच्या राजवाड्यामध्ये येतात आणि त्या राजवाड्यामध्ये आल्यानंतर सर्वत्र भयानक शांतता आहेत. येतात सर्व दरवाजे उघडे होतात. आता तर काय यशोदा मातेच्या समोर एक कन्या त्या ठिकाणी आहेत. भगवान परमात्म्याला यशोदा मातेच्या शेजारी ठेवतात. त्या कन्येला उचलतात, आपल्या टोपलीमध्ये घेतात आणि पुन्हा आपल्या कारागृहाकडे मथुरेकडे मार्गक्रमण करतात. ज्यावेळेस मथुरेमध्ये पुन्हा येतात, त्या लहानशा मुलीला घेऊन कारागृहामध्ये प्रवेश करतात. त्या मायेला घेऊन ज्यावेळेस वसुदेवजी कारागृहामध्ये प्रवेश करतात ना, त्यावेळेस संपूर्ण दरवाजे पुन्हा लागल्या जातात. ज्यावेळेस ती माया आक्रोश करते, त्यावेळेस संपूर्ण रक्षपाल जागे होतात. रक्षपाल जागे झालेले पाहतात तर काय, देवकी मातेने लहानशा बालकाला जन्म दिलेला आहेत. आणि मग त्यावेळेस सर्व द्वारपाल जातात, कंसाकडे जातात. कंसाला सांगतात, महाराज होत आठवा आला तुम्हाला मारणारा, ज्याच्यापासून तुम्हाला भीती आहेत, त्या बालकाने जन्म घेतला. चला. आणि मग तो कंस धडपड करत निघतो, हातामध्ये शस्त्र घेतो, सांगतो मला मारणारा आठवा जन्माला आलेला आहेत. आपल्या कारागृहामध्ये येतो आणि कारागृहामध्ये प्रवेश करतो. पाहतो तर काय, आठवा नसून आठवी आहे. मनामध्ये विचार करतो, अतिशय भयानक कंस मनामध्ये विचार करतो, भगवान देवता सुद्धा खोटे बोलतात, सांगतात आठवा मारणार आहे, ही तर आठवी आहेत, मग काय करायचं. त्यावेळेस मनामध्ये विचार करतो, जाऊ द्या, आठवा असो किंवा आठवी असो, हिचा वध आपण केला पाहिजे. त्या मायेला उचलतो, त्या छोट्याशा कन्येला उचलतो, गरगर फिरवतो. त्या दगडावरती ज्यावेळेस आपटणार ना, त्यावेळेस ती माया आकाशामध्ये जाते, अष्टभुजा करते. अष्टभुजा देवीचं रूप धारण केल्यानंतर ती माया त्या कंसाला उद्देशून सांगते, अरे कंसा, मला मारण्याचा प्रयत्न करतोस, अरे तुला मारणारा माझ्या अगोदर गोकुळामध्ये जन्माला आलेला आहे. एवढं सांगून ती माया पुन्हा आपल्या अंतर्धान वावते, आपल्या लोकाला निघून जाते. बरं का, कंसाला अतिशय दुःख होतं. मला मारणारा भगवान परमात्मा, जो भगवान परमात्मा मला मारण्यासाठी अवतार घेणार होता, तो मथुरेमध्ये नसून गोकुळामध्ये अवतरित झालेला आहे. हे ज्या वेळेस कंसाला कळतं ना, कंसाला अत्यंत दुःख होतं. बरं का, आता इकडे आपण गोकुळातील कथाभाग पाहूया. ज्यावेळेस गोकुळामध्ये यशोदा माता गर्भवती होते ना, नंदराजाला अत्यंत आनंद होत आहे. ज्या दिवशी रात्रीचा प्रसंग आहे, नंदराजा यमुनेवरती माळा जप करण्यासाठी गेलेला आहे. त्या ठिकाणी माळा जप करत असताना रात्रीच्या वेळेस ज्या नंदराजाच्या बहिणीला म्हणजे सुनंदा त्यांना ज्या वेळेस जाग येते ना, त्यावेळेस पाहते तर काय, यशोदा मैयाच्या शेजारी भगवान परमात्मा छोटासा गोपाल, छोटासा बालक खेळत आहेत. आणि मग धावपळत जाते, सर्व गोपाल असेल, गवळणी असेल, सर्वांना जाग करते, सर्वांना सांगते, अरे भगवान परमात्मा जन्माला आलेला आहेत. यशोदा मैयाच्या पोटी भगवान परमात्म्याने अवतार घेतलेला आहेत. धावपळ कळत जाते, धावत पळत नदीवरती जाते. यमुनेवरती गेल्यानंतर माळा जप करत असलेल्या नंद बाबाला सांगते, अरे दादा, तुझ्या घरी पुत्र जन्माला आलेला आहे, पुत्र जन्माला आलेला आहे. सर्वजण धावपळत कळत येतात. गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळणीला पुत्र झाला गवळणीला
एक धावती एक पुढे एक धावती एक पुढे एक मागे सुंदर गवळण म्हणती गवळण म्हणती सर्वांनी भजन करा, झाला यशोदेरा झाला यशोदेरा ज्यावेळेस कृष्णाचा जन्म झालेला आहे, सर्व गवळणी जमा होतात, सर्व गोपाळ जमा होतात, एकत्रित येतात. सकाळच्या वेळेस सर्व गोकुळामध्ये त्या ठिकाणी वातावरण तयार झालेलं आहे. सर्वांना माहिती मिळते भगवान परमात्म्याचा जन्म झालेला आहे. यशोदा मैयाने लालाला जन्म दिलेला आहे. सर्वजण अत्यंत आनंद करत आहेत, अत्यंत आनंदित आहेत. मग गवळणी येतात, त्या लहानशा बालकाला पाळण्यामध्ये ठेवतात आणि भजन करत भगवान परमात्म्याची विनंती करत भगवान परमात्म्याला झोपत आहेत बरं का. नंदराज घरी आनंद झाला कृष्ण जन्माला आला जन्माला कृष्ण जन्माला कृष्ण जन्मला कान्हा जन्मला कृष्ण जन्मला कान्हा जन्मला नंदराज घरी आनंद झाला राधे कृष्ण जन्मला कान्हा जन्मला कृष्ण जन्मला कान्हा जन्मला
परमात्म्याचा जन्म परमात्म्याचा जन्म ज्यावेळेस गोकुळा यशोदा मातेला आणि नंद राजाला शुभेच्छा देतात, तुम्हाला पुत्र रत्न झालेला आहेत. भगवान परमात्मा ज्यावेळेस जन्माला आलेले आहेत ना, सर्वांना अत्यंत आनंद झालेला आहेत. गोकुळामधील अशी अतिशय सुंदर असा कथाभाग सांगण्यात आलेला आहे. शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला सांगतात, राजन, भगवान परमात्म्याचा जन्म अतिशय सुंदर असा त्या गोकुळामध्ये साजरा होत आहेत. आज आपण आजच्या दिवसाच्या कथामध्ये भगवान परमात्म्याचा जन्म साजरा केला. आज सुंदर अशी भगवान परमात्म्याच्या जन्माची कथा आपण बघितलेली आहेत. भगवान परमात्मा ज्यावेळेस जन्माला येतात ना, परमात्म्याचा पाळणा त्या ठिकाणी गात आहेत. सुंदर असा पाळणा भगवान परमात्म्याचा गातात. भगवान परमात्म्याला झोका देत आहेत. सोनियाचा पाळणा रेशमाची दोरी हलवीता झोका गेला, हो हलवीता झोका गेला. येते माघारी बंदी गृहेत माता यशोदा झाले प्रचित, आहारे करी होते गोचित, उघडले सारे द्वारे चित, जो बाळा जो जो रे बाळा जो रे हरी, दैवाच्या वेळेला यशोदा घरच्या नंदाच्या नारी,
तयारी करा. मत भगवान की ये आरती पापियों को पाप से तार दे. श्रीमद् भागवत भगवान की ये आरती पापियों को पाप से तार दे. पापियों को तार दी, पापियों को तार दी, पापियों को तार दी, पापियों को तार. श्रीमद् भागवत भगवान की ये आरती पापियों को पाप से तार दे. श्रीमद् भागवत भगवान की ये आरती पापियों को पाप से तार दे. हे अमर ग्रंथ हे मुक्ती पंथ हे पंचम वेद निराला नवज्योत जगाने वाला. हे अमर ग्रंथ हे मुक्ती पंथ हे पंचम वेद निराला नवज्योत जलाने वाला. हरि नाम यही हरि नाम यही हरि नाम यही हरि नाम यही ये जग मंगल की आरती पापियों को पाप से तार दी. श्रीमद् भागवत भगवान की है आरती पापियों को पाप से तार दी. हे शांति गीत पावन पुनीत पापों को मिटाने वाला हरि दर्शन गाने वाला. शांति गीत पावन पुनीत पापों को मिटाने वाला हरि दर्शन गाने वाला. क्या सुख करनी क्या दुख हरनी क्या सुख करनी क्या दुख हरनी. श्री मधुसूदन की आरती पापियों को पाप से तार दे. श्रीमद् भागवत भगवान की है आरती पापियों को पाप से तार दे. हे मधुर बोल जगपंथ खोल सन्मार्ग बताने वाला बिगड़ी को बनाने वाला. हे मधुर बोल ये पंथ खोल सन्मार्ग बताने वाला बिगड़ी को बनाने वाला. राम यही घनश्याम यही हा राम यही घनश्याम यही यही प्रभु की आरती पापी भागवत भगवान की है आरती पापियों को पाप से तार दी. श्रीमद् भागवत भगवान की है आरती पापियों को पाप से तार दी. हलिंगांगनवती चरणम स्वयं वायु नरपतुहे प्रेम आलिंगनानंद भूषण हमेव वायु नमने नमः. त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धु सखा त्वमेव विद्याधनं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव. कायेन वाचा मनसेन्द्रिया वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिः करोमि यत्तं सकलं नारायणादि समर्पयामि. भद्रं विष्णुं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. जय जय श्री राधे गोपाल कृष्ण भगवान की
गोपाल कृष्ण भगवान की आज की तरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज गोपाल कृष्ण भगवान की